saying phrase have to, that is करना पड़ेगा, जाना पड़ेगा kind of sentences in Marathi. Whenever we want to indicate that other person has to do some action, in Hindi we say तुझे जाना पड़ेगा, उसे दवाई लेनी पड़ेगी, सलीम तुझे बदलना होगा. In Marathi sentences, structure is similar to Hindi and it is formed using verb lagane. Structure is form of noun or pronoun with the preposition to, then verb plus aila or verb plus form of ave as per sa object, and form of lagane as per tense and multiplicity of object. Examples, I have explained the grammar details here. I will directly jump to examples. उसे यह रोज करना पड़ता है, त्याला हे रोज करायला लागते, और त्याला हे रोज करावे लागते. उसे यह रोज करना पड़ेगा, त्याला हे रोज करायला लागेल, और त्याला हे रोज करावे लागेल. उसे यह रोज करना पड़ा, त्याला हे रोज करायला लागले, और त्याला हे रोज करावे लागले. उसे आम खाना पड़ता है, तिला आंबा खायला लागतो, और तिला आंबा खावा लागतो. उसे आम खाना पड़ेगा, तिला आंबा खायला लागेल, और तिला आंबा खावा लागेल. उसे आम खाना पड़ा, तिला आंबा खायला लागला, और तिला आंबा खावा लागला. Similar sentences but different gender and multiplicity of object. उसे आम खाना पड़ता है, तिला आंबा खायला लागतो, और तिला आंबा खावा लागतो. Multiples, उसे आम खाने पड़ते हैं, तिला आंबे खायला लागतात, तिला आंबे खावे लागतात. So from खावा we change to खावे. Feminine gender, उसे इमली खानी पड़ती है, तिला चिंच खायला लागते, और तिला चिंच खावी लागते. उसे इमलियां खानी पड़ती है, तिला चिंचा खायला लागतात, और तिला चिंचा खाव्या लागतात. So खावी to change to खाव्या. न्यूट्रल जेंडर, उसे दवाई खानी पड़ती है, तिला औषध खायला लागते, तिला औषध खावे लागते. मल्टीपल, उसे दवाइयाँ खानी पड़ती हैं, तिला औषधे खायला लागतात, और तिला औषधे खावी लागतात. खावे singular, खावी multiples. And now the famous dialogue from movie Mughal-e-Azam. सलीम तुझे बदलना होगा, सलीम तुला बदलायला लागेल, सलीम तुला बदलावे लागेल. Thank you.